नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाही कटिंग पाहणार आहे. आपला आजचा शिवण क्लासचा तिसरा दिवस आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजचं जे ड्राफ्टिंग आहे ते पूर्ण पाहिलेलं आहे. बाही कटिंग त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं नव्हतं. तर 32 साईजच्या ब्लाऊजचं आपण मापे कशी घ्यायची, म्हणजे पहिला दिवस जो होता तो आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे पाहिलं. त्या मापावरूनच ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हे दुसऱ्या दिवशी पाहिलेलं आहे. बाही कटिंग राहिलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत. तर तुमच्या बाहीमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही किंवा तुमची बाही जी आहे ते अजिबात कमी किंवा जास्त होणार नाही किंवा तुमच्या बाहीमध्ये एकही चुनी येणार नाही. तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. अगदी मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सर्व इथं मी कटिंग दाखवत असते आणि आपण सर्व साईजचं कटिंग पाहणार आहे. तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाहीचं कटिंग करण्यासाठी हा जो बॅक पार्ट आहे याची सर्वात पहिल्यांदा आपल्याला गरज असते. पुढल्या भागावरून आपल्याला कधीही मुंड्याचं माप घ्यायचं नाही. पाठीमागचा जो भाग असतो त्याचं आपल्याला मेजरमेंट घ्यायचं असतं. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय हवं असतं, बाहीची उंची. तर आज आपण इथं 32 साईजची जी बाही आहे ती किती इंचाची आपण पाहिली होती हे पाहूया. इथे पहा, जे आपण ब्लाऊजवरून मापे घेतलेली होती त्यामध्ये बाही आहे 10.5 इंचाची, दंडघेर आहे 4.25 इंच. तर इथे मी हा जो मुंडा आहे तो मोजणार आहे. तर आपली बाही आहे 10.5 इंचाची. बाही कटिंग करण्यासाठी लागणारी मापे जी 3 असतात ती पहा. बाहीची उंची, दुसरा असतो दंडघेर, तो किती आहे 4.25 इंच आहे. आणि तिसरं माप म्हणजे मुंडा घेर. सर्वात महत्त्वाचं आहे मुंडा घेर. यामुळेच तुमची बाही जी आहे ती जास्त पण होत नाही आणि कमी पण पडत नाही. त्यासाठी मुंडा घेर जो आहे तो घेणं गरजेचं आहे. तर तो कुठून घ्यायचा? आता हा आपला बॅक पार्ट आहे तर याचं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. इथून अर्धा इंच मार्जिन सोडून हा मुंडा किती येतोय हे आधी चेक करून घ्यायचं. फक्त पाठीमागचा मुंडा आपल्याला चेक करायचा आहे. तर थोडंसं मार्जिन जे आहे पहा इथे असं सोडायचं, कारण आपण इथून बाही जोडतो आणि इथूनच कटिंग करायचं असतं पहा. तर हा मुंडा जो आहे तो इथं असं आपण मोजायचा. बरोबर 7.5 इंच इथं मुंडा घेर भरलेला आहे आणि आपलं ब्लाऊजवरून सुद्धा मुंडा आपला 7.5 इंच झालेला आहे. 7.25 आहे, पाव इंच कमी जास्त चालतं. तर पहा, ते चालतं का? कारण शिलाईमध्ये थोडं कमी जास्त होतं, म्हणून थोडीशी एक्स्ट्रा पाव इंच असली तर चालेल, परंतु अर्धा इंच 1 इंच नको. कारण जर अर्धा इंच एकाच बाजूला वाढली तर दोन्ही साईडने अर्धा 1 इंच बाही वाढते. म्हणून पहा इथं आपला मुंडा घेर किती भरला 7.5 इंच. इथं मी लिहिते 7.5 इंच आपला जो मुंडा आहे तो भरलेला आहे. आणि या मापानुसार आता आपल्याला कटिंग करायचं आहे. तर हे जे आपण सर्व ड्राफ्टिंग केलेलं आहे बॅक पार्टचं ते आपण पुसून घेऊ. बाहीची उंची 10.5 इंच आहे. त्यामध्ये आपण 1 इंच मार्जिन मिक्स करून 11.5 इंचावरती बाहीची उंची जी आहे ती घेणार आहे. तर इथून आपण आता बाहीची उंची घेऊया. इथून 11.5 इंच ही असते बंद बाजू. या बंद बाजूवरती आपल्याला घ्यायची असते बाहीची उंची 10.5 प्लस 1 11.5 इंच. इथून आपण हे मार्किंग केलेलं आहे. अजून एकदा असंच 11.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. अगदी सर्व पॉईंट टू पॉईंट मी माहिती तुम्हाला या चॅनलवरती सर्व सांगणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी सर्व समजावून सांगणार आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही सुद्धा त्या कमेंटमध्ये विचारू शकता. हा एक असा बॉक्स तयार केला. इकडे आपल्याला मुंडा
बाहीची घडी जी असते पहा म्हणतात, ती घडी आता आपण मुंडा घेरानुसार काढणार आहे. डायरेक्ट मी मुंडा घेरानुसारच तुम्हाला बाहीचं कटिंग दाखवणार आहे. मागील व्हिडिओमध्ये मी छातीच्या घेरानुसार तुम्हाला कटिंग दाखवलं होतं, परंतु त्यामध्ये काय असतं, कधी कधी बाही कमी पडण्याची पण शक्यता असते आणि जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून आपण मुंडा घेरानुसार बाहीचं कटिंग पाहत आहोत. 10.5 बाहीची उंची आहे, म्हणून इथं 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची. जेवढी बाही लांब असेल तेवढी तुम्हाला कॅप हाईट जी आहे ती जास्त घ्यायची असते. पहा इथे मी ही घेतलेली आहे कॅप हाईट 3.5 इंच. आता बॅकवर्ड पार्टवरती जो आपण हा मुंडा मोजला 7.5 इंच, तो आता आपल्याला इथं वापरायचा आहे. तर तो कुठून वापरायचा? इथंपर्यंत आपली काय आहे, बाहीची उंची आहे. तर इथून ही जी कॅप हाईटची लाईन ओढलेली आहे त्या लाईनवरती 7.5 इंच कुठं येत आहे हे पाहायचं. पहा हे 7.5 इंच मी इथं घेतलेलं आहे आणि या लाईनवरती हा टेप जो आहे तो असा ठेवायचा आणि कुठं येत आहे तिथं मार्किंग करून घ्यायचं. झालं, बरोबर 7.5 इंच इथून इथंपर्यंत 7.5 इंच आपलं मार्किंग झालेलं आहे. आता एक तिरकी लाईन आपण ओढून घेऊया अशी. आणि या पद्धतीने तुम्ही जेव्हा आकार देता त्यावेळेस तुमच्या बाहीमध्ये कुठेही चुनी वगैरे पडत नाही. इथून आता ही जी लाईन आहे त्याचे 4 भाग करूया. असा सेंटर करायचा. 2 भाग झाले. परत हा जो एक भाग आहे त्याचा परत सेंटर करायचा. हा दुसरा भाग जो आहे त्याचाही असा सेंटर करायचा. इथे आकार देण्यासाठी मी 1 इंच घेतलेला आहे. पहा हा पहिला जो पॉइंट असतो तो अर्धा इंच असा वरती जायचा. दुसरा सुद्धा पॉइंट आपण अर्धा इंचाने असा वरती घेणार आहे आणि तिसरा पॉइंट जो आहे तो अर्धा इंच असा खाली घ्यायचा. हे लक्षात घ्या. हे जेव्हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्याल तेव्हाच पहा बाहीचा आकार जे आहे ते एकदम परफेक्ट येतात. आता हा 1 इंचाचा जो पॉइंट मी घेतलाय तो पहा असा अर्धा इंचावरती आणते. अर्धा इंचावरून या सेंटरवरती आणि सेंटरवरून असं खाली आणून मी इथं असं जोडणार आहे. नवीन शिकणाऱ्या ज्या मैत्रिणी असतात पहा, त्यांना बाहीचे आकार जमत नाहीत, त्यांच्यासाठी ही खास ट्रिक आहे. पहा एकदम परफेक्ट असा पानाचा आकार जो आहे तो तयार होतो. आता हा पहिला पॉइंट आहे, इथे आपण अर्धा इंचावरती घेतलं. जो आकार दिलाय त्याच्यावरती पाव इंच असा एक पॉइंट द्यायचा. हा तिसरा पॉइंट आहे तो सुद्धा असा पाव इंच वरती घ्यायचा आणि मग बाहीचा जो पाठीमागचा आकार असतो तो द्यायचा आहे. तर इथून 1 इंच, हे 1 इंच आपण घेतलेलं आहे हे लक्षात घ्या. हे 1 इंच जे आहे ते ह्या असं पाव इंचावरती आणायचं आणि इथून असं अर्धा इंचावरती आणि या अर्धा इंचावरून मी हा पाव इंचावरती वरता तिसरा पॉइंट घेतलाय त्यावरती आणून डायरेक्ट पहा असं डायरेक्ट असं लांब जाऊ नका. इथे या लाईनवरती आणून असं मिक्स करा. पहा किती सुंदर असे आकार आलेले आहेत बाहीचे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीला आकार द्यायचे आहेत. तर इथं हे झालं. आता आपला दंडघेर आहे 5.25. दंडघेराचं मार्किंग करून घेऊया. इथून मी असं 5.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हे असं जोडून घेऊ. जोडल्यानंतर अजून आपलं शिलाई मार्जिन यामध्ये राहिलेलं आहे, तर ते शिलाई मार्जिन आता घ्यायचंय. आपण मागल्या कटिंगमध्ये किती मार्जिन घेतलेलं होतं? 1.5 इंच. तर इथे सुद्धा 1.5 इंचच घ्यायचंय. जर तुम्हाला 2 इंच मार्जिन लागत असेल तर तुम्ही काय करायचं आहे, ब्लाऊजमध्ये सुद्धा 2 इंच मार्जिन घ्यायचंय आणि बाहीमध्ये सुद्धा 2 इंच मार्जिन घ्यायचंय. नाहीतर बाही परत तुमची कमी पडू शकते. पहा म्हणून मी तुम्हाला सांगते, जर 2 इंच ब्लाऊजमध्ये असेल तर इथे सुद्धा 2 इंच आणि ब्लाऊजमध्ये 1.5 असेल तर इथे सुद्धा 1.5 इंच घ्यायचंय. अजून इथं 1.5 इंच आपलं मार्जिन दंडघेराजवळ आणि हे असं जोडायचं या पद्धतीने. आणि आता अजून म्हणजे काय बदल करायचा, इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि पहा हा आकार जो कसा द्यायचा आहे, पहा असा या पद्धतीने असा आकार द्यायचा. इथं
या पद्धतीने हा आकार जो आहे तो द्यायचा. म्हणजे बाही जोडताना आपला जो बाहीचा मुंडा आहे आणि ब्लाऊजचा मुंडा जो आहे तो एकदम परफेक्ट मॅच होतात. आकार आपले जे आहेत ते वेगवेगळे असे दिसत नाही. तर पहा, डायरेक्ट असे बाहेरून तुम्ही आकार देऊ नका. बाहेरून पहा, इथे जेव्हा बाहेरून असे आकार देता तेव्हा इथे जेवढा कपडा शिल्लक राहतो तेवढा तुमच्या बाहीमध्ये घोळ येतो. म्हणून तुम्ही या पद्धतीने कटिंग करायचं आहे. जे माप घेतलेलं होतं त्यावरूनच मी तुम्हाला इथं लांब बाहीचं कटिंग दाखवले. जर छोट्या बाहीचं कटिंग पाहायचं असेल तर मी हळूहळू तुम्हाला छोट्या बाहीचं सुद्धा कटिंग दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये मी लांब बाहीचं कटिंग का दाखवलं, कारण आपण मेजरमेंट घेताना ब्लाऊजची लांब बाही होती आणि म्हणूनच मी तुम्हाला लांब बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा बाहीचं कटिंग करा आणि परफेक्ट बाही कटिंग करायला शिका. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. धन्यवाद.